हाय, चारधाम आज कंप्लीट झालेला आहे आणि आमचा आनंद कुठे मावेना झाले. अक्षरशः स्टार्टिंगपासून सांगते, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ. चला आपण सर्वांकडून ऐकूया कसे कसे दर्शन झाले. माझ्या एकटीच्या तोंडातून काय ऐकायचं आहे ना. केदारनाथ एवढा भयंकर होता ना, खाली उतरेपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता. आणि बद्रीनाथचं दर्शन होईल की नाही याची पण आम्हाला गॅरंटी नव्हती. तरी पण देवाने आमच्याकडनं चारधाम सगळे करून घेतले. त्याच्यासाठी आम्हाला देवाचे खूप आभार आहे. आम्ही काय बोलू, तुम्ही काय बोलू. कशी झाली यात्रा तुमची? यमुनोत्रीला कसे गेले होते? केदारनाथ, बद्रीनाथचं आता रुक्मिणींनी सांगितलेलं आहे. यमुनोत्रीचं तुमचं? घोड्यावर गेलो यमुनोत्रीला, परत केदारनाथला गेलो. थंडी वाजत होती आणि 150-200 रुपयाला एक बकेटाने पाणी आंघोळ केलं, दर्शन वगैरे केलं. नंतर कुठं आलो? माझं लक लई चांगलं होतं म्हणा. मी माझं लई लक्क होतं आणि मी सगळ्याच्या अगोदर दर्शन केलं. त्यांनी सगळ्यांच्या अगोदर दर्शन केलं. रुक्मिणीला घेऊन गेले नाही आतमध्ये. तिने त्यांना आतमध्ये नंबरला पाठवलं लागलं होतं त्याच्यामुळे. पण रुक्मिणीला बाहेरच थांबून मला पोलिसांनी पाठवलं. पोलीस म्हणले ती बाई आली तर मग तुला पण वापस पाठवतो, तुला जायचं तर जाणे तर जातो पण वापस. चला, कॅमेरा आलाय, पुढे चाललाय कॅमेरा माझ्या मम्माकडे. आमचं दर्शन खूप छान झालं. केदारनाथला खूप कठीण रस्ता होता, तरी आम्ही आनंदात गेलो आणि आनंदात देव आम्हाला भेटला तिथं आणि आम्ही सुखरूप आलो. आम्हाला नव्हतं वाटलं की आम्ही येणार म्हणून परत, पण सुखरूप आलो आम्ही. मानंदा मावशी, तुमच्याकडे कॅमेरा फिरलाय. आज दर्शन आनंदाने मिळालं. लोक गर्दीमध्ये एवढे उभे आहेत, पण आम्हाला बिगर लाईनीचं दर्शन मिळालं. थोडस चिटिंग करायला पाहिजे. आम्ही VIP मेंबर तर नाहीये, पण देवाला पण तेच पाहिजे होतं. चिटिंग करून का होईना, पण आमचं दर्शन करायला या. आम्ही गेलो. आमचे चारधाम खरंच मनापासून आणि खूप आनंदाने पार पडले. आम्हाला असं वाटलं होतं की थंडीमुळे आमच्याकडनं, पण आमच्याकडनं खरंच परमेश्वराने करून घेतलं आणि आम्हाला त्या गोष्टीचा खूप पुरेपूर आम्ही आनंद लुटला. हाय, ॲक्च्युली सांगायचं असं झालं का यमुनोत्रीला आम्ही गेलो व्यवस्थित, घोड्यावरती गेलो आणि घोड्यावरती आलो. तर तिथे आम्हाला 6 वाजता दर्शन इतकं सुंदर भेटलं होतं. आणि गंगोत्रीला ॲक्च्युली आमच्यामधली एक लेडीज एक्सपायर झाली, त्याच्यामुळे थोडंसं मूड आमचं खराब झालं होतं. आणि त्या कारणामुळे मी कोणत्याच देवाला म्हणजे कोणत्याच धाममध्ये एकही व्हिडिओ बनवला नाही. बट आता बद्रीनाथचं दर्शन पण पूर्ण झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडीशी एक्साइटमेंट होती. लाईन एवढी होती 4 किलोमीटर लांब दर्शनाची. बट खरंच मनापासून देवाने आम्हाला बोलवलं होतं. आमचं दर्शन झालं. गंगोत्री आणि केदारनाथला पण असं वाटलं आम्हाला खूप हाल झाले आमचे. पण तिथे पण मला असं वाटतं, जेव्हा आम्ही काल रिटर्न येताना बघितलं, टोकनला पण खूप मोठी 4 किलोमीटर लांब लाईन होती. जीपला फक्त गौरी कुंडापर्यंत जाईपर्यंत पण 4 किलोमीटर लाईन होती. तीच लाईन आम्हाला कुठेच भेटली नाही. फक्त लाईन आम्हाला कुठे देवाच्या दर्शनासाठी लाईन भेटली. 7 वाजेपासून आम्ही थांबलो होतो. ते आमची 3:30 नाही 2:30-3:45 पर्यंत दर्शन आमचे झाले होते. तरी पण ते दर्शन आमचे सोपे गेले. जर कालच्यासारखी लाईन आम्हाला भेटली असते तर मला वाटत नाही आम्ही दर्शन घेऊ शकलो असतो. पण खरंच देवाचं खूप 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 आभार मानावे. हो, आमचे चारधाम पूर्ण झाले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चारधाम करायची माझी तर अपेक्षा नव्हती, पण फक्त मी माझ्या मम्मीसाठी आलेली चारधामला तिला घेऊन. त्याच्यामुळे देवाला हीच विनंती का तिला नेहमी खुश ठेवा. चला, बाय.